तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. तुम्ही खरंच जगताय का की जगण्यासाठी फक्त वेळ काढताय? नमस्कार मित्रांनो, डेली डोस मराठी 365 या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2026मध्ये आपल्याला अशा काही गोष्टी ठरवायच्या आहेत ज्या करायला फार काही मेहनत नाही लागणार, पण त्या केल्या तर मनाला समाधान नक्कीच मिळेल. 1 महिना ऑलरेडी निघून गेलेला आहे, पण वेळ अजून गेलेली नाही आहे. चला तर मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूयात. तर पॉईंट नंबर 1, 2026मध्ये आपण एक गोष्ट स्पष्ट ठरवायची आहे. आयुष्य फक्त पुढे ढकलत राहायचं नाही, तर आत्ताचा क्षण जगायचा आहे. पॉईंट नंबर 2, आपण नेहमी म्हणतो हे झालं की करू, ते झालं की करू, नंतर बघू, उद्या बघू, परवा बघू, जर तर मध्येच आपलं आयुष्य निघून जातं. पण खरं सांगायचं तर आयुष्य हे नंतरसाठी नसतंच. पॉईंट नंबर 3, ध्येय महत्त्वाची आहेत, पण ध्येयांच्या नावाखाली आपण स्वतःला हरवतोय का हे विचारायची वेळ आली आहे. सक्सेस मिळेल, पण आयुष्य हरवू नये याची काळजी घेणे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. पॉईंट नंबर 4, मोठ्या आनंदाची वाट पाहण्याच्या नादात आपण छोट्या आनंदाला दुर्लक्ष करतो. एक शांत सकाळ, एक हसरा चेहरा, एक निवांत श्वास, हे सुद्धा आयुष्यच आहे. पॉईंट नंबर 5, शरीर इथे असतं, पण मन कुठेतरी भरकटत धावत पुढे असतं. 2026मध्ये मन जिथे आहे तिथेच शरीर आणायचं आहे. पॉईंट नंबर 6, आपण लोकांना इम्प्रेस करण्यात आयुष्य वाया घालवतो, पण ज्यांनी आपल्याला समजून घेतलं त्यांच्यासोबत वेळ घालवणं हेच खरं श्रीमंतीचं लक्षण आहे. पॉईंट नंबर 7, जितकं जमेल तितकं द्यायचं. वेळ असो, शब्द असो, मदत असो, कारण देताना आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ सापडतो. पॉईंट नंबर 8, आयुष्य आज आहे, पण उद्या असेल याची खात्री नाही. म्हणून जे बोलायचं आहे ते आजच बोला, जे जगायचं आहे ते आजच जगा. पॉईंट नंबर 9, 2026मध्ये आपण फक्त जगणार नाही, तर आपण जो क्षण आहे, जी परिस्थिती आहे त्याची परिपूर्ण जाणीव ठेवून जगणार आहोत. कारण आयुष्य मोठं असण्यापेक्षा खरं असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळेच प्रेझेंटमध्ये जगायला शिका. आयुष्य आपोआप बदलेल, कारण छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठ्या गोष्टी निर्माण होतात. लक्षात असू द्या, थेंबे थेंबे तळे साचे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना खरंच नवीन सुरुवात करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.